तंबाखू द्या, बिडी बघू द्या, सुपारी, पान, म्हणजे कशालाच माग हटत नाही, तोही जीवन जगतो. आणि याच्यातलं काहीच करीत नाही, तोही जीवन जगतो. याला उपेक्ष गोष्ट म्हणतात. केली तरी जीवन जगता येईल, नाही केली तरी जीवन जगता येईल. एक गोष्ट ग्राह्य आहे, एक गोष्ट त्याज्य आहे, आणि एक गोष्ट उपेक्ष आहे. जसं अन्न वस्त्र निवारा ग्राह्य आहे, तशी संत संगती जीवनामध्ये ग्राह्य आहे. त्याच्याशिवाय तुमचा उद्धार होणारच नाही. त्याची 6 कारणे मी तुम्हाला अगोदर प्रतिपादन केली. जशा तुम्हाला 5 गोष्टी त्याज्य सांगितल्यात, कोणत्या कोणत्या? हा, आता तुमचा दोष नाही, रोज गाणे ऐकताना तुम्ही इथं कीर्तनात भंगारा ऐकलं की ते तसंच नाद लागत. असं त्याचं ओरिजिनल ऐकल्यावर माणसं, अहो काही काही भागामध्ये आम्ही इकून ओवी म्हणूस तर खालून ओव्या म्हणणारे, प्रमाण म्हणणारे माणसे, तिथं आनंद वाटतो कीर्तनाला. जिथं असं चिवडायची सवय लागली, मकरंद सेवन कधीतरी करावा, सारख्याच गोळ्या लुटू नये. विठाला विठाला आता आईन बाप, मायेचा सागरन, बापाचा डोंगुरन, मित्रन, गारवान, वन मनकान, जिजू जिजू पाठीचा काना, हे भंगार झालं पार. आता चौथा झाला त्याचा. आता ते पुन्हा तीच गिरविता का, तीच चिवडीता पुन्हा. ज्ञानेश्वरी ऐकावा, गाथा ऐकावी, भागवत ऐकावं, पुराण ऐकावा. आपण एवढा मोठा खर्च करतोय, एवढा अट्टास करतोय, एवढा वेळ देतोय, तर साधू संताचं शास्त्रातलं ऐकावं ना काहीतरी. नाही, ते कळतच नाही. मग कावा कळायचं तुला? मसन वाट्यात गेल्यावर कळन का? विठाला विठाला मानवी जीवनामध्ये जर कळत नाही तर मग कळायचं कोणत्या पशुपशवादिकाच्या उनीला गेल्यावर कळणार आहे का आपल्याला? शास्त्र काय आहे आपलं, पुराण काय सांगतंय, वेद काय सांगतंय, कवा कळायचं कधी? निम आयुष्य गेलं, निम्याच्या पुढं ढकललेल्या गड्यांनाही अजून होऊ द्या जरा. हा जरा, हा ना, काय काय अगोदरच सांगतात काय काय गावातले, जरा होऊन द्या, जरा असं होऊन द्या. विठाला विठाला जसं शास्त्रामध्ये संतांनी काही गोष्टी मानवी जीवनामध्ये त्याचा त्याग सांगितलाय, तशी मानवी जीवनामध्ये कुसंगती त्याज्य सांगितली. कोणती संगती? कुसंगती. कुसंगती कशाला म्हणायचं? ज्याला कुसंगती म्हणतात त्यालाच दुष्टाची संगती म्हणतात, त्यालाच दुर्जनाची संगती म्हणतात, त्यालाच खळाची संगती म्हणतात, आणि त्याला सोप्या भाषेत आणखी वाईटाची संगती म्हणतात. खळ, दुष्ट, दुर्जन, आधम, पापी हे एकच नाव आहेत, वेगवेगळे. म्हणजे दुर्जनाची संगती, दुष्टाच्या संगतीचा काय करावं जीवनामध्ये? त्याग करावा. त्याचा सहवास घडू देऊ, संगती घडू देऊ, त्याचे विचार ऐकू. किती दुष्टाची संगती घातक आहे. म्हणजे तुम्हाला त्याज्य संगती सांगतोय. एक संताची संगती ग्राह्य सांगितली, कुसंगती त्याज्य. का त्याज्य? त्याची 3 कारणं सांगतो तुम्हाला. दुष्टाची संगती घातक, दुष्टाचे ऐकलेले विचार घातक, आणि दुष्टाचं खाल्लेलं अन्न सुद्धा घातक. कसं? बघा, वाईट माणसाच्या संगतीमध्ये मनुष्य राहिला, वाईट माणसाच्या संगतीत तो राहिला, तर त्याला त्याचा गुण लागतो ना. आपल्या जुन्या माणसाची मन आहे बघा, ढवळ्या शेजारी असं काहीतरी आहे, वान नाही, पण कशामुळे लागला गुण? संगतीचा परिणाम आहे. मला सांगा, वाईट माणसाच्या संगती जर आपला मुलगा 6 महिने ठेवला तर काही गीतापाठ करून येईल का? हरिपाठ पाठ करील का? नाही. त्याच्याकडे जे दुर्गुण आहेत ते याला लागतील ना. हेही माझं मत नाही, गाथा सांगतोय. चोराचे संगती होय पैसे बुद्धी देखता मन धावे, देखता मन धावे. महाराज म्हणतात, चोराचे संगती होय तैसी बुद्धी, कैसी देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत माणूस राहिला तर तुकोबाराय म्हटले, एखाद्याची चिंधी जरी पडलेली पाहिली तरी त्याचं मन त्या चिंधीव धावतं. हा संगतीचा परिणाम. तुकोबारायचं मत आहे. नाथ महाराजाचं मत आहे, खळाची संगती. कोणाची?
खळाची संगती उपयोगाची नये. नाथ महाराज म्हणतात, आपणा पाय त्याचे संगे. त्याच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये अपाय घडल. म्हणून संगती घातक. चला पुढं. दुर्जनाचे ऐकलेले विचार सुद्धा घातक. किती घातक ठरतात दुर्जनाचे विचार सांगतो तुम्हाला. कौरवाचं माग दिवा लावायला बेनही शिल्लक राहिलं नाही. कोणाचं? का? वाईट विचार ऐकले त्याचा परिणाम आहे. कोणाचे विचार ऐकले कौरवाने? शकुनीचे विचार ऐकले. कोणाचे विचार ऐकले? आणि शकुनी दुष्टाच्याच यादीतला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक वेळा शिष्टाई केली. शिष्टाई म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या सोप्या भाषेत शिष्टाई त्याला म्हणतात. अनेक वेळा कौरवाला विनंती केली, अरे असं करणं बरं नाही. पांडव हे दुसरे नाहीत ना, नियमाप्रमाणे ते अर्ध्या राज्याचे वाटेकरी आहेत. नकार राज्य देऊ, कारण तुम्ही 100 आहेत, ते किती आहेत? पण किमान त्यांना 5 गावं तर द्या. किती गावं? पण आता मस्ती होती ना त्यांना. कोणाला? कौरवाला. नाही म्हटले, 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा देऊ शकत नाही. आणि जर त्यांना हवा असेल राज्य तर करा आमच्या बरोबर. काय? भगवान म्हटले, युद्ध करणं चांगलं नाही, त्याच्यात जीवितहानी होईल. आणि असं असतं, 2 पार्ट्या आहेत ना, त्यांचा वाद आहे समजा, आणि मिटवण्याकरता जे जातात ना, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? पंचच म्हणतात ना. हा, मिटवण्याकरता गेले आणि जी पार्टी ऐकत नाही आणि पुढे जर काही घडलं त्याच्यातून, तर जे काही वाईट घडल त्या सगळ्या पापाचा परिणाम न ऐकणाऱ्यावर होत असतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणून भगवंतांनी अनेक वेळा शिष्टाई केली, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ऐकत नाही. कौरवाचं एकच म्हणणं होतं, युद्ध करा आणि मग तुम्हाला पाहिजे तर युद्धात मिळवा. तसं देणार? भगवान म्हटले, हे बरं नाही, बरं नाही. पण ते ऐकत नाही म्हटल्यावर भगवान म्हटले, नको तर नको, भोगा दुःख. आता परिणाम त्याचा असा झाला, पुढे युद्धही झालं. युद्धात काय राहिलं? पुढं काय वाट्याला आलं? त्यांच्या गेले ना सगळे. माग बेनं राहिलं नाही लावायला. काय? दिवा. का परिणाम झाला? हा दुष्टाच्या विचाराचा परिणाम आहे, तो सांगतोय. म्हणजे दुर्जनाचे विचार घातक, दुर्जनाची संगती घातक, आणि तिसरा मुद्दा आहे दुर्जनाचं खाल्लेलं. तुम्ही म्हणणार, अन्न कसं काय घातक? अन्न हे कसलं ब्रह्म आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण आहे कोणाचं याचा परिणाम असतो त्याच्यावर. कसं काय? जरा पुराण बघा तुम्ही. कौरव पांडवाचं जे दूतकर्म चालू झालं ते कोणाच्या विचाराने झालं? शकुनीच्याच ना. ही असल्या भानगडी शिकवायला तोच गडी होता, शकुनी. दूतकर्म चालू झालं ऐका, आणि त्या दूतकर्मामध्ये पांडव हरले. राज्य त्यांचं राज्य गेलं, स्वतःही हरले. राज्यही गेलं, स्वतःही हरले. पण बघा, बेचैन झालेले माणसं सुधारण्याचा प्रयत्न करीत नाही, ते जास्त खड्ड्यात जातात. स्वतः हरले, राज्य गेलं, पांडव बेचैन झालेले. काय करावं? आता मांडायलाच काही नव्हतं. मग पत्नी मांडली. कशावर? हा, आता याच्यापेक्षा अजून खाली काय यायला पाहिजे होतं? मी म्हणतो, आता जुगार खेळणारे अजून बरेच, त्यांनी ह्या स्टेपला अजून आलेले नाहीत. हा, फक्त वावर इकले, प्रॉपर्टी इकल्यात, एवढंच केलंय. चला, पण सगळे डाव उलटे पडत गेले ना. द्रौपदी सुद्धा डावामध्ये कौरवांनी जिंकली. आणि बघा, निराश झालेले पांडव एका बाजूला उभा राहिले. आणि त्यावेळेला दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, जा द्रौपदीला घेऊन ये. कोणाला घेऊन ये? आजपासून आपण तिला डावामध्ये जिंकलंय, आजपासून ती आपली दासी आहे. आपली कोण आहे? आणि दासी म्हटलं की आपण जसं ठेवावं तसंच तिने राहिलं पाहिजे. आता दुर्योधन जा म्हटल्यावर दुःशासन नाही म्हणेल का? आता या आंधळ्या धृतराष्ट्राची सगळी दहची 12 खडी, दुर्योधन दुःशासन जा म्हटलं की निघाला असतो. द्रौपदीकडे गेल्यानंतर दुःशासनाने सांगितलं, द्रौपदी तुला आम्ही डावामध्ये जिंकलंय, आजपासून तू आमची दासी आहे, आम्ही जसं ठेवावं तसं तुला राहावं लागेल. तिने अनेक प्रश्न केले तिथं, की मी तिथं नसताना परस्पर मला मांडलंच कसं, कशावर? पण तो म्हटला, तुझ्याच
पतीने मांडलंय ना, आम्ही थोडंच मांडलंय, त्याच्यामुळे तुला डावात जिंकलंय, तुला मी नेण्याकरता आलोय. ऐका, त्यावेळेला तिने हात जोडले, सांगितलं भाऊजी, तो चुलत का होईना होताच ना, सांगितलं भाऊजी मी एक स्त्री आहे, मी एक आबला आहे, याही पेक्षा मी रजस्वाला आहे, मला सभेमध्ये नेणं उचित, सभेमध्ये नेणं उचित. पण आता दुष्टाला हात जोडून सांगितलं कळतं ना दुष्टाला, अहो तशी येत नाही तर केसाला धरून उडीत आणली त्यांनी, सभेमध्ये आणून उभा केली. आणि सभेमध्ये आणल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं पाहतो काय, ती दासी आपली, आपण जसं ठेवावं तसं तिने आता इथून पुढं राहिलं पाहिजे, घे वस्त्र काढून तिचं. आता त्या द्रौपदीवर एवढं मोठं भयान संकट आहे वस्त्रहरणाचं. त्यावेळेला बरं मोठी सभा भरलेली ना, आणि त्या सभेत ती मध्यभागी उभा आहे. त्यावेळेला त्या द्रौपदीने विचार केला, एवढी मोठी सभा भरलेली, याच्या चार तरी कुणीतरी शहाणे असतील असं तिला वाटलं. पण त्या सभेमध्ये जे जे शहाणे होते ते सगळे शहाणे खाली माना घातले. सगळ्याकडे पाहिलं, द्रौपदीने विचार केला की या सभेत काही शहाणं कुणी दिसत, ज्या अर्थी प्रतिबंध कुणी करीत नाही म्हणजे शहाणं कुणी इथं नाही. मग तिने विचार केला ठीक आहे, त्या सभेच्या बाजूला स्वतःचे धिप्पाडचे धिप्पाड 5 पती होते. किती? तिला वाटलं पती या नात्याने ते तरी माझं रक्षण करतील, पण ते डावात हरलेले असल्यामुळं त्यांना मध्ये येण्याचा अधिकार नव्हता. ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं आता पांडवही आपलं रक्षण करू शकत नाही, इथं शहाणही कुणी नाही, मग तिने स्वतःच्या बाहुबलाने आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक पुरुषाच्या समोर एक स्त्री काय करू शकते? पण ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की मी आता माझं स्वतः रक्षण करू शकत, हे ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं त्यावेळेला तिने अर्थस्वरामध्ये भगवंताचा दावा केला. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, असा अर्थस्वरामध्ये तिने धावा केला. तिचा धावा भगवंतानी ऐकला आणि भगवान एवढ्या वेगात आले. किती वेगात? त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे, त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, गरुडालाही मागं टाकलं. तेवढ्या वेगात भगवान तिथं आले. विचारलं का धावा केला, कशा करता? तिने झालेला सगळा प्रसंग सांगितला. आता बऱ्याच वेळेला आपली महाराज मंडळी कधी कधी कीर्तनात प्रवचनात सांगतात की त्या संकट समयी भगवंताने द्रौपदीला काय पुरवले, म्हणजे असं ऐकून तुमचं गेलेलं आहे, पण नीट ऐका, असं तुमचं ऐकून गेलेलं आहे. मग ही काय, ह्याच्यामुळे चिड येते. हे काही कुणाचं कुणी ऐकत आहे, कुणाचं काही रीट येते, लोकाला तरी काय ते तसंच असेल असं चाललंय सध्या. वस्त्र पुरवले नाही म्हणजे पहिली साडी काढून घेतली तर दुसरी दिली का, ही येवला पैठणी घे. बरं ती काय घरात नाही ना, ती सभेत आहे. भगवंतानी विचार केला पहिली साडी ओढल्यानंतर दुसरी साडी नेसायला तिला वेळ आहे का तिथं? आणि तो भगवान आहे चतुरातू शिरोमणी. भगवंतानी विचार केला पहिली साडी ओढल्यानंतर दुसरी साडी निसूपर्यंत माझी द्रौपदी थोडी तरी कुठं उघडी दिसेल, आणि तेवढं सुद्धा भगवंताला सहन झालं. वस्त्र पुरवले नाही, वस्त्रच भगवान बनलाय. नेसती लुगडी स्वये जहाला असा गाथा सांगतोय. वस्त्र पुरवले नाही सांगत, काय सांगतोय? नेसती लुगडी स्वये जहाला, भगवानच वस्त्र बनला. किंवा कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे पैकी झाली माहुली, वस्त्र हरणे वस्त्रे पैकी झाली माहुली.
काय सांगतोय? कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैची झाली माऊली. भगवान वस्त्र बनला. दुसरं प्रमाण अगोदर सांगितलं, नेसती लुगडी स्वये झाला. तिसरा पुरावा असा आहे, साडी बीच नारी थी का नारी बीच साडी थी. साडी मध्ये द्रौपदी का द्रौपदी मध्ये साडी. या आंधळ्याच्या 100 गाबड्याला मेळ नाही लागला. बघा, पहिली साडी ओढली तर दुसरी शिल्लक आहे, दुसरी ओढली तर तिसरी शिल्लक आहे, तिसरी ओढली तर चौथी. अहो ढीग लागला होता. शेवटी पितांबर हाताला आला. काय हाताला आला? आणि पितांबर ज्या वेळेला हाताला आला त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, दुशासना थांब, हात लावू नको. हा पितांबर दुसऱ्या तिसऱ्याचा नाही, कोणाचा आहे तो? आणि जर त्या पितांबराला हात लावला तो आपल्या सगळ्याला भस्म करून टाकील. तो वस्त्र हरणाचा प्रसंग तिथेच थांबला. इथं अंडरलाईन करा. मला इथपर्यंत कथा सांगायची होती. थोडस महाभारतामध्ये या, थोडस या, थोडा वेळ पुढं महाभारतामध्ये थोडा वेळ या, नंतर तुम्हाला भारतात आणून सोडून देतो मगच निघून जातो. हा चला. महाभारतीय युद्धाला सुरुवात. महाभारतीय युद्धाला सुरुवात झाली. कौरवाच्या बाजूने पहिल्यांदाच 7 दिवसाकरता, किती दिवसाकरता? सेनापती पद म्हणून भीष्माचार्यांचं नाव घोषित केलं. कोणाचं नाव? किती दिवसाकरता? 7 दिवसाकरता भीष्माचार्यांचं सेनापती पद म्हणून नाव घोषित केलं. युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी सकाळी सकाळी सूर्य उदयाबरोबर रणसिंग फुंकलं. युद्ध सुरू झालं. सूर्य अस्ताला गेला की युद्ध थांबायचं. ज्यांनी त्यांनी आपापल्या शिबिरात जायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे, म्हणजे गपचिपच मागून जाऊन हाणायची पद्धती नव्हती. समोरासमोर रणसिंग फुंकलं, सुरू सुरू असं असायचं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस गेले युद्धातले. किती दिवस? 5व्या दिवशी युद्ध संपलं. सूर्य अस्ताला गेला. जे त्या आपापल्या शिबिरामध्ये गेले. आणि त्यावेळेला दुर्योधनाने पितामह भीष्माचार्यांना बोलवलं. पितामह, नेमकं चाललंय काय? म्हटले युद्ध. अहो युद्ध चाललंय मलाही कळतंय ना. म्हटले मग? रोज युद्धामध्ये आपले शेकडो सैन्य मरतात. किती मरतात? त्यावेळेला पितामह भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, अरे युद्ध म्हटलं की जीवितहानी होतच असते. तो म्हटला तेही मला मान्य आहे, युद्धामध्ये जीवितहानी होती, पण आपलेच का मरतात हा प्रश्न आहे माझा. आपले रोज 100 मरतात, त्यांचे निदान 10 तरी मरावात. कोणाचे? त्यांचा एकही मरत नाही दिवसभरात. आपले रोज शेकडो मरतात. याच्यामुळे मला तुमच्याबद्दलच थोडीशी शंका येते. काय? मला असं वाटतं तुम्ही राहता आमच्याकडं, युद्धही आमच्या बाजूने करता, खाताही आमचंच, पण हित तर तुम्ही पांडवाचं इच्छित नाही ना. त्यावेळेला पितामह भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, हे माझ्याकडून कधी होणार नाही. मी तुझं खातोय, तुझ्याच बाजूने लढतोय, पांडवाचं हित इच्छित नाही. त्यांनी सांगितलं, ही मंडळी पुढे येतील कलियुगामध्ये, खातील एकाच. आज भरलेत ना वाटतं फॉर्म काय, खातील एकाच, पैसे तिसऱ्याचे घेतील, जिंदाबाद चौथ्याचं म्हणतील आणि शेवट बटन तिसऱ्याचे दाबीतील. हे पुढे येतील. आमच्यात तसं हे कोण म्हणतंय? मी नाही, भीष्माचार्य म्हणत होते. पण आता तो दुर्योधनच ना, त्याला काय कोण प्रतिष्ठित माणूस आहे, तपस्वी माणूस आहे, श्रेष्ठ माणूस आहे, याची काही त्याला कुठं जाण होती? ते मदांध झालेलं होतं. तो म्हटला, मला तुमच्याबद्दलच शंका येते. तुम्ही खाताय आमचं, राहता आमच्याकडं, पांडवाचं हित इच्छित आहे तुम्ही. ऐका, तो 5वा दिवस होता. त्या दिवशी पितामह भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना पुरे, उद्या सूर्यास्तापर्यंत या पृथ्वीवर एकही पांडव ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करून टाकतो. चिंता करू. केली प्रतिज्ञा म्हाताऱ्याने. पण म्हाताऱ्याने हे विचार करायला पाहिजे होता, आपलं वय झालंय,
प्रतिज्ञा करायला बी थोडस रग बी पाहिजेच ना. केली प्रतिज्ञा, उद्या सूर्य असतापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकतो, एकही पांडव पृथ्वीवर ठेवणार नाही. पण भीष्माचार्याने हा विचार करायला पाहिजे होता, पांडवाचं सारथ्य पण करतोय अर्जुनाच्या रथावर, तो सामान्य ड्रायव्हर नाही ना, तो विश्वाचा सूत्रधार त्याचा रथ चालवतोय. हे शक्य कसं होईल? 6वा दिवस उजडला, युद्ध सुरू झालं. अर्जुनाच्या समोर पितामह भीष्माचार्य लढत होते, समोरासमोर. तिकून भीष्माचार्य, इकून अर्जुन आहे. आणि अर्जुनाच्या रथावर रथ चालवायला कोण आहे सारथी? भगवान कृष्ण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, जो का मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू, अर्जुनीसी पायकू पाठीशी घातिला, आपण पुढा राहिला, मागे पुढे उभा राहे. आली आघात, युद्ध सुरू झालं. आणि त्या युद्धामध्ये बघा, भीष्माचार्यांचा एवढा क्रोध अनावर झाला, एवढा क्रोध अनावर झाला. इकून अर्जुनाचा एक बाण सुटत होता, तोपर्यंत त्यांचे 10 बाण सुटायचे. तिकून किती? पुन्हा पुन्हा तर भीष्माचार्यांचा एवढा क्रोध अनावर झाला, एवढे बाण सोडले, एवढे बाण सोडले, एवढे बाण सोडले, त्या बाणाचा आकाशामध्ये मंडप तयार झाला. एवढे बाण सोडले. कधीतरी याचा एखादा येत होता काय बाण. बर भगवान पुढे चालवायला येत ना काय, तिकून हजारो बाण आलेले दिसतात, इकून कधीतरी एखादा चाललेला दिसतोय. आणि पुन्हा पुन्हा तर तोही बंद पडला. मग भगवंतानी माग वळून पाहिलं की नेमकं काय, तर तो खाली पडलेला होता. कोण? अर्जुन खाली पडलेला होता, मूर्छित होऊन. अर्जुन खाली पडलेला पाहिल्यानंतर भगवंताला इथे सहन झालं. भगवंतानी रथावरून खाली उडी मारली आणि दुसऱ्या एका मोडलेल्या रथाचं चाक उचललं, भीष्माचार्यावर फेकलं. फेकल्याबरोबर पितामह भीष्माचार्य तिकून ओरडले, कृष्णा, अरे तुझी काय प्रतिज्ञा होती? शस्त्र हातात धरणार, हे देवा तुझी प्रतिज्ञा होती, तुझी प्रतिज्ञा मोडली कृष्णा. भगवान म्हटले, मोडली तर मोडली का? भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा केला. धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाचं रक्षण करण्याकरता स्वतः देवाने अगोदर प्रतिज्ञा केली, मी राहतो ज्याच्या बाजूने राहील, मी 4 युक्तीच्या गोष्टी सांगल, शस्त्र हातात धरणार नाही, ही देवाने प्रतिज्ञा केली ना. देवाने स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकली. कोणाकरता? धनुर्धरा रक्षिले, अर्जुनाचं रक्षण केलं. 6वा दिवस होता तो. कितवा? तोही आस्ताला गेला, दिवस मावळला, युद्ध थांबलं. प्रतिज्ञा तर काही भीष्माचार्याची खरी झाली. सूर्य अस्ताला जाऊ तर एकही पांडव गेला. आणि 7व्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झालं. पण परिणाम असा झाला, कारण तो भगवान यांच्या बाजूने. बघा, मोकार गाबाळ नसावा, ओरिजिनल माणसं बाजूने असले की काम होत असतं. नाही तर मोकार जात राय, साहेब तुम आगे बढो, आणि दुसऱ्याने म्हणला चल जेव्हा की निघाला तिकडे थोबाड घेऊन. असं नाही चालत, ओरिजिनल माणसं लागतात. पांडवाकडे होते ते ओरिजिनल होते, कौराकडे ढीग होत, पण असेच लुंगे सुंगे. 7वा दिवस उजडला, युद्ध सुरू झालं. पण परिणाम असा झाला, त्या 7व्या दिवशी भीष्माचार्य शरपंजरी पडले, मूर्छित होऊन. उचललं भीष्माचार्यांना, कौरवांनी आपल्या शिबिरात घेऊन गेले. सूर्यास्ताला गेला, युद्ध थांबलं. पांडव आपल्या शिबिरामध्ये आले, सगळे सैन्य घेऊन. आणि त्यावेळेला भगवंताने धर्मराजाला हाक मारली, धर्मा, ए राजा. काय भगवान? चला म्हटले. कुठं? भीष्माचार्याला भेटायला. कोण म्हणतंय? भगवान म्हणतात. कोणाला? पांडवाला. ऐका, स्वतः भगवान, 5 पांडव आणि द्रौपदी असे मिळून 7 जण निघालेत भेटायला. कोणाला? हा, कौरवाच्या शिबिरात निघाले. 5 पांडव, द्रौपदी आणि भगवान, 7 जण निघाले. म्हणूनच याला भारतीय धर्मयुद्ध म्हटलंय. कोणतं युद्ध म्हटलंय?
बघा भीष्माचार्य लढतात कोण्या बाजूनी? कौरवाच्या. निष्पांडवी पृथ्वी करून टाकणार अशी प्रतिज्ञा सुद्धा ज्यांनी केली आणि त्याला भेटायला निघाले ते. हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. बघा आपल्याकडं कधी कधी असं असतं, आपण एखाद्याला म्हटलो आमक्या आमक्याच्या वस्तीवर चला का, त्यांचं म्हातारा आता जरा शेवटच्याच घटका मोजतंय, चला येऊ दारावून जाऊन 5-10 मिनिटं थांबू येऊ. आपण जर एखाद्याला चला तो म्हटलं महाराज मला नको, तुम्हाला जायचं असलं तर जा. का बरं? त्या कुटुंबाने आपलं ग्रामपंचायतला काम नाही केलेलं. बघा इतकी हलकट अवलाद आहे. ग्रामपंचायतला मतदान केलं नाही तर भेटायचं आहे. म्हणून नीट आहे का, ज्याला ओरिजिनल राजकारण करायचंय त्यांनी सुद्धा पुराण ऐकायचं असतं. म्हणजे कळतं आपल्याला राजकारण सुद्धा कसं. ज्याला ओरिजिनल राजकारण करायचं त्यांनी पुराण ऐकायचं असतं. ज्याला ओरिजिनल फक्त प्रपंचच करायचा आहे त्यांनी सुद्धा पुराण ऐकायचं असतं. मग कळतं प्रपंच कसा केला पाहिजे. आणि ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा आहे त्यांनी बी पुराण ऐकायचं असतं. आलं का त्यानं? हे सगळ्याच्याच कामाचं आहे. पण ते लक्षपूर्वक चांगलं ऐकलं तर, नाही तर मायन बाप ह्याच्यातच दिवस घातले तर मित्रांन गारव्या वनव्यात काय होणार नाही. आलं का त्यानं? चला निघाले भेटायला. आता भीष्माचार्य ते बाणाच्या शेळीवर पडले होते. ती काय दिवाणवर झोपिले नव्हते, खालून वरून सगळ्या अंगात घुसलेले होते काय, आणि तसंच झोपिलं होतं ते. गेल्यानंतर भगवंतांनी नमस्कार केला. भीष्माचार्याने पडल्या जागेवर पाहिलं त्यांना आणि समाधान वाटलं. कोणतं? की जो कोणाच्या शेवटच्या क्षणात कोणाच्या स्वप्नातही येत नाही. योगी याचे ध्यानी ध्याता नातुडसी. पण तो देव मला स्वतः भेटायला आलाय. एका बाजूने भीष्माचार्यांना समाधान वाटलं. भीष्माचार्याने फक्त पडल्या जागेवर नमस्कार केला, उठता येत नाही. गेले भगवान पुढं की पाठीमागून 5 पांडव द्रौपदी त्यांनी डायरेक्ट येऊन त्यांच्या चरणाचं घेतलं काय. आणि ज्या वेळेला पांडवाला आणि द्रौपदीला पाहिलं भीष्माचार्यांनी, मग खरा पश्चाताप झाला. अरे 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 अरे, ज्यांच्या विरोधात मी युद्ध केलं, ज्यांना संपवण्याकरता मी प्रतिज्ञा काल केली होती, आणि तेच पांडव द्रौपदी मला शेवटच्या क्षणात भेटायला आले. माझी फार चूक झाली. मी यांच्या बाजूने राहायला नको होतं, पण पडलो बळी. गेलो तिकडं चांगल्याच काम केलं, असं झालं. चला. त्यावेळेला एका बाजूने दुःख होत होतं, पण एका बाजूला एक समाधान वाटत होतं की एवढं असून सुद्धा पांडव सत्याला ढळले, तरी मला भेटायला आले. त्यावेळेला पितामह भीष्माचार्य म्हणतात, धर्मा ए राजा ये जवळ ये बाबा. गेले धर्मराज जवळ. काय म्हणता पितामह? अरे मी तर आता जाणारच आहे, मी तर आता जाणारच आहे, पण जाता जाता आता तुला धर्माची नीती सांगून जातो. काय म्हटले ती? धर्माची नीती सांगून जातो तुला आता. आणि हे वाक्य भीष्माचार्यांच्या मुखातून निघाल्याबरोबर द्रौपदी तिकून हसली. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तू का हसली? त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं, काही कारण नाही, मी उगीच हसले होते. भीष्माचार्य म्हणतात, उगीच हसणार यातली तू नाही, हसली म्हणजे काहीतरी कारण असेल. का हसली सांग? त्यावेळेला द्रौपदी म्हणते, काहीच नाही पितामह, काही कारण नव्हतं, मी उगीच हसले. भीष्माचार्य म्हणतात, उगीच हसणार यातली तू नाही. तसली होती का द्रौपदी? माहेरी गेली तर सासरी गेली ते येडीला माहेरन सासर सारखं धोरणच नाही तिला. अगं माहेरात कशी राहिली तरी जमन, पण सासरी गेल्यावर तर चापून चुपून राहावा ना, हा नेम आहे. पण येडीला काय माहेरी गेली तरी सासरी गेली. तसली का द्रौपदी? भीष्माचार्य म्हणतात, उगीच हसणाऱ्यातली तू नाही, का हसली सांग? त्यावेळेला का हसली त्याचं कारण तिने सांगितलं. पितामह, धर्मराजाला आज धर्माची नीती सांगण्याची ही सद्बुद्धी तुम्हाला झाली कशी? का बरं? एका सभेमध्ये एका स्त्रीचं, एका अबलेचं वस्त्रहरण आपल्या समोर झालं. त्यावेळेला तुम्हाला धर्माची नीती कळत नव्हती का? तुम्ही काही बाल्यावस्थेत होता त्यावेळेला, आणि आज तुम्हाला धर्माची नीती सांगण्याची बुद्धी झाली, त्याच्याकरता हसली का? हो. भीष्माचार्य म्हणतात, पुरी तुझं हसणं सुद्धा योग्य आहे. ऐक, त्यावेळेला मी बाल्यावस्थेत नव्हतो, त्याही वेळेला मला धर्म कळत होता, धर्माची नीती कळत होती, पण त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी तशी बनली होती, म्हणून मी योग्य निर्णय देऊ शकलो नाही. पुन्हा तिने प्रश्न केलाय, मग त्यावेळेला तुम्ही त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे तुम्ही म्हणताय माझी बुद्धी तशी बनली होती म्हणून मी योग्य निर्णय देऊ शकलो नाही, आज तुम्हाला ही सद्बुद्धी का झाली? त्याचं उत्तर फार गोड आहे.
पितामह भीष्माचार्य म्हणतात त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाऊन या शरीरामध्ये जे निर्माण झालेलं रक्त होतं, या 7 दिवसाच्या युद्धामध्ये या धनुर्धारी अर्जुनाचे बाण लागून ते रक्त खाली सांडलंय. आता नीती सांगण्याकरता जो शिल्लक राहिलाय तो निष्कलंक भीष्म आहे. म्हणून मला ही सद्बुद्धी झाली. विढाला मला सांगा, भीष्माचार्य म्हणजे विनोदाचार्य, गायनाचार्य, शास्त्री, फुसरी, महंत, महामंडलेश्वर, मठाधिपती, गडकरी असल्या बोगस पत्रिकातल्या पदव्यातला गडी नाही. भीष्माचार्य म्हणजे सामान्य आसामी नाही. आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन केलंय. लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी म्हणणं वेगळं, आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं वेगळंय. आतापर्यंत सगळे बाप असेत, प्रत्येक बापाने आपल्या पोराचं करून दिलंय काय. हा, पण जगाच्या पाठीवर एकच मुलगा असा आहे की आपलं आयुष्य बापाला दिलंय आणि बापाचं दुसरं करून दिलंय. आहे का आपल्यात एखादा पोरगा, माझं आयुष्य घ्या पप्पा तुम्हाला, छापा दुसरी आवडत म्हणेन माहूच दुकान लागला आणि तू डबल कुठं आणतो. आयुष्य दिलं का दिलं, आणि ब्रह्मचारी का राहिले. ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांचे पिता ज्या वेळेला त्यांचा पुनर्विवाह ठरला दुसरा, पण त्यावेळेला जी मुलगी द्यायची होती त्या मुलीच्या बापाने सांगितलं पहिलेच आहे ना एक, म्हणजे वारस राज्याचा कोण होईल, पहिलीचाच ना, थोरलाच होईल ना. आणि मग माझ्या मुलीला झालेली संतती हे मी देतच नाही. मग भीष्माचार्यांनीच निर्णय घेतला, मी आजन्म ब्रह्मचारी राहतो, म्हणजे राज्याचा माझा गादीचा संबंध येणार नाही आणि माझा आयुष्य तुम्हाला देतो, करा दुसरं. म्हणून नंतर केलंय त्याला आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन केलंय. पावर एवढी आहे, मी म्हणत नाही, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय. एका क्षणात, किती क्षणात, एका क्षणात या विश्वाचा नाश करून टाकणे एवढी पावर होती. कोणात? भीष्माचार्यात. ज्ञानोबराय म्हणतात, एक एकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय संहरे. एवढी पावर ज्या महात्म्यात होती, एवढ्या मोठ्या महात्म्याला दुष्टाच्या अन्नाने सोडलं नाही. आपला तर हरिपाठ पाठ, वारीला गेला तर बिगर बिशीचाच माघारी आला. हा, इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे आपली ना. आपण तर कोणाचं सटकितोय. एखाद्याने फोन केला, हा ये मी तिथं हावे रोडलाच ये, आज करतो मी खर्च, की निघालाच. कोणाचंही खातोय आपण, कसलंही खातोय, कसं अन्न सोडील आपल्याला. मला इतकंच सांगायचे, दुष्टाचे विचार घातक, दुष्टाची संगती घातक आणि दुष्टाचं खाल्लेलं अन्न सुद्धा घातक. म्हणून शास्त्राने संतांनी सांगितलं त्या संगतीचाच करून टाका. काय त्याग करा. का याच्या उलट सांगतो तुम्हाला, एखादा दुष्ट मनुष्य, दुर्जने, आधमे, पापी, त्याच्या घरचा काही कार्यक्रम आहे, तुम्हाला पत्रिका दिली, तुम्हाला त्यांनी केला काय, हा, पण तुम्हाला माहितीये माणूस एकदम हा नाही म्हणू नका त्याला, बर 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 हो 100% येतो, काही काळजी करू नका, येणार वेळ येतच येतो, असंच म्हणत राहा. 5 वाजता अहो तुम्ही आलेच नाही, दिसलेच नाही, काय अचानक तब्येत बिघडली हो, आता काही शक्य, खोटं बोला पण त्याचं खायला जाऊ नका. याच्या उलट सांगतो, एखादा गावातला सज्जन, प्रामाणिक, सात्विक माणूस आहे, त्याच्या घरी काही छोटा मोठा कार्यक्रम आहे, परिस्थितीनुसार तो काही सगळ्याला गावात आमंत्रण देऊ शकत नाही, पण तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडे आज काहीतरी छोटा मोठा पूजा आहे, तो काय आपल्याला आमंत्रण दिलेलं मी म्हणत नाही, तुकोबराय सांगतात, फिरत फिरत त्याच्या दारावरून जा, जय हरी, काय चाललंय, काय नाही महाराज, ते सांगतात आपल्याकडे छोटा कार्यक्रम होता, माझं काही एवढं मोठं, असू द्या ठीक आहे, थोडा द्या प्रसाद, थोडा प्रसाद द्या हाताव, मागून खा चांगल्याचं. प्रमाण सांगते, सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून, तुकोबराय म्हणतात, पण दुर्जनाचं आमंत्रण असून सुद्धा खाऊ नये, हा शास्त्र आहे. एवढाला म्हणून दुष्टाचे विचार घातक, संगती घातक, अन्न घातक, म्हणून शास्त्राने त्याला कुसंगती, दुर्जनाची, दुष्टाची संगती म्हणतात. त्या संगतीचा मानवी जीवनामध्ये त्याग करावा. एक
संताची संगती ही प्रयत्नपूर्वक करावी का ग्राह्य आहे म्हणून तिसरी संगती तिला विसंगती म्हणतात. ती प्रत्येकाच्या प्रारब्ध वशाने आलेली आहे, ती कुणी प्रयत्नपूर्वक केली नाही आणि तिचा त्यागही करता येत नाही. विसंगती कशाला म्हणायचं? बघा, किती सात्विक कुटुंब असलं, सज्जन असलं, प्रामाणिक असलं, तरी त्या कुटुंबात थोडे तरी मतभेद असतात. काही कुटुंबामध्ये बाकी सगळे गुढीत असतात, पण भाऊ थोडेसे, म्हणजे काही कुटुंबात भावाचं जमत, काही कुटुंबात जावाचं जमत नाही, काही कुटुंबात बाप लेकाचं जमत, काही कुटुंबात सासू सुनाचं जमत, काही कुटुंबात पती पत्नीचं जमत. याला कोणती संगती म्हणायची? विसंगती म्हणतात. पण ही प्रारब्धाने आलेली ना, पण याचा त्याग करता येत नाही. आता घरात जमत नाही म्हणून काय त्यांना कुठं नेऊन सोडावं का? आपण भांडारे डोंगराव जावा? त्यांनाही सोडता येत नाही, आपल्याला जाता येत नाही. मग कुटुंबात थोडंफार काही अधिक झालं तर जवळची चार संबंधातली माणसं येतात. अरे पोरा, असं करून कुठं चालतंय का रे? अरे भांड्याला भांडं लागलं की आवाज होतच असतो, दा म्हणल्याशिवाय गाडा चालत नाही. किती पाण्यात काठी टाकली म्हणजे काही पाणी दोन जागा, हे सगळ्या प्रमाण सांगत येतच ना ते, बरोबर. म्हणजे जुन्या माणसाला हेच समजून सांगायचं असतं, बाबा कुटुंबात थोडंफार होतच असतं, पण हे असंच याला विसंगती म्हणतात. ती प्रत्येकाच्या प्रारब्धाने आलेली असते, ती मरेपर्यंत भोगून संपावी लागते. कशी? जरा पुराण पाहिलं तर पुराणामध्ये उद्दालक ऋषी होऊन गेले. कोणते ऋषी? उद्दालक ऋषी गुरुग्रही विद्याभ्यास करण्याकरता राहिले, अभ्यासाला थांबले. त्यांचे काही गुरुबंधू मंडळी होते, सगळे अभ्यास केला ना, अभ्यास केल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले. प्रत्येकाने आपापला विवाह केला. पण उद्दालक ऋषीने विचार केला, ही बाह्य उपाधीच आपल्याला नको. आपलं कोणाकडून मागून खाल्लं नाही तर कोरांना भिक्षा केली, आपलं स्वतः करून खाल्लं चमचमीत बरं आहे. आता ते गुरुबंधू मंडळीचे सगळ्यांचे लग्न झाले, ते परत भेटायला आले उद्दालक ऋषीला. अहो म्हटले, महाराज आता हे शरीर चालतंय तोपर्यंत तुम्ही हाताने करताय खाताय, पण उद्या वय झाल्यानंतर कोण करील तुमचं? त्यापेक्षा आपलं. पण त्यांनी सांगितलं, मी कुठं पाहणार, मी एकटाच आहे, कुठं मुलगी पाहणार, कुठं काय करणार? ते म्हणले, आम्ही आहेत ना. आता ती जोडीदारच सगळे. त्यांनी मुलगी पाहिली, लग्न लावून दिलं, प्रपंच सुरू झाला. पण तिचं नाव होतं कर्कशा. कुणाचं? तिचं नाव कर्कशा होतं. सगळा उलटा व्यवहार असायचा तिचा. महाराजांनी एक सांगितलं का ती दुसरं करणार. महाराजांनी सांगितलं ना, उद्या कालेच कीर्तन आहे, मला सकाळ लवकर जायचे. बाई 9 वाजता उठणार नाही. काय करील महाराज? आणि एखाद्या दिवशी संध्याकाळी सांगितलं ना, उद्या काही कार्यक्रम नाही, मला काही कुठं जायचं नाही, त्या दिवशी बाई 4लाच उठणार. उठा की कवर पसरता. इथून सुरुवात, सगळा उलटा व्यवहार. अहो 6 महिन्याने पुन्हा त्या गुरुबंधू मंडळीची भेट झाली तर महाराजाची तब्येत अशी उद्बत्ती छाप झाली. अहो म्हटले, मागून खात होते तेव्हा चमचमीत दिसत होते, आता तुम्ही हे. अहो म्हटले, काय पिढा गाळ्यात घालून दिली तुम्ही, सगळा उलटा व्यवहार. म्हटले काय? अहो जे सांगितलं त्याच्या विरोधातच वागती, काय करणार, परेशान झालो मी. अहो म्हटले, महाराज एवढ्या दिवस तुम्ही सप्त्याला फिरता बाहेर, तुम्हाला एवढं कळत नाही का? जे सांगितलं त्याच्या विरोधात करते, तर मग सांगतानाच विरोधात सांगता ना, म्हणजे सोयीस्कार करील. याला काही शास्त्र शिकावं लागते? बर, तोच महाराजांनी मंत्र घेतला, जे करायचे त्याच्या सांगतानाच विरोधात सांगायचे. बरोबर. पुढं पितृश्राद्धाचा 15वाडा आला भाद्रपदातला. आता महाराजाला गावात रोज एक जणाचं पित्राचं आमंत्रण असायचं. आता महाराजाच्या वडिलाची जी मिती होती ती 2 दिवसांनी पुढे आलती. पण त्यांच्या लक्षात आला, आपण जर पित्र घालायची म्हटलं तर ही काय म्हणेन. ते मंत्र लक्षात आला. मग त्यांनी सहज सांगितलं, आपली सुद्धा श्राद्धाची मिती 2 दिवसावर आलेली वडिलाची, पण आपल्याला श्राद्ध घालायचं. ती म्हणली, पटतंय का काही? रोज एकाचं खाऊन येतात, बापाचं श्राद्ध नाही घालीत तुम्ही? घाला नाही तर न घाला, मी घालणार. महाराजाला तर घालायचंच होतं. महाराज म्हटले, मग एक कर, हाय तुझी इच्छा तर तू घालू शकते, पण आपल्याला सगळ्या गावात काय आमंत्रण सांगायचं, आपले जवळचे ठराविक कार्यकर्त्यालाच बोलू. ते म्हटले, ते काय चालणार नाही, मी सगळ्या गावात आमंत्रण सांगन. सगळ्या गावात आमंत्रण सांगत सुटले. महाराजाला तर सगळ्याला सांगायचं होतं. महाराज म्हटले, आता तू सांगितलंय सगळ्याला, पण तुला स्वयंपाकाचं काही एकटीला शक्य होणार नाही, तर आपल्या जवळच्या का होईना भाऊबंधातले शेजारी पाजारी 10-5 महिलाला बोलव. काय गरज नाही म्हटली, एकटीच करीन. रातभर एकटीच आतबत बसली. आता सकाळी 9 वाजता 10 वाजता सगळी मंडळी आमंत्रण स्वीकारण्याकरता आले. आता ते पाय वगैरे पुंजतात ना, ते पूजा वगैरे करतात.
ते सगळं महाराजांनी केलं. महाराज म्हटले आता तू इथलं पहा ताट वगैरे कर, मी हा नैवेद्य गंगेत सोडून येतो. ती म्हटली ती काय चालणार नाही, तुमचे वडील होते पण माझे सासरे होते, मीच घेऊन जाणार. तिनेच उचललं ताट की निघा. आता पाऊस काळाचे दिवस, नदी अशी तुडुंब भरून चाललेली. महाराजही माग माग गेले. महाराजांनी सांगितलं बाई अलीकड गुडघे इतक्या पाण्यातच सोड. नाही म्हटली मी मधी जाईल. मध्ये गेली. आता नदी काठोकाठ भरून चाललेली. मध्ये गेल्यावर 4-2 गटकाळ्या खाल्ली, बुडाली. तिथंच वरडायला लागली. महाराज नदीच्या काठावच होते. महाराजांनी तिथून टाटा केला. बुडाली, मिली. महाराजांनी विचार केला हिच्या तावडीतून सुटलो एकदा. आपल्यावर दोष यायला नको, नदीत बुडून मिली. पण महाराजांनी पुन्हा विचार केला ती कशी असो पण देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने तिने आपलं पाणी ग्रहण केलेलं आहे. तिचा पुढचा विधी करणं हे आपलं काम आहे. आता नदीचं पात्र असं खाली वाहत चाललं होतं. महाराज बऱ्याच अंतरावर वर गेले पाहत आणि एका सद्ग्रस्ताला विचारलं इकडे एखादं प्रेत आलतं का रे वर वाहत. आता तो म्हटला वर कसं येईन पण महाराज दिसतोय कुठं नादी लागता. आता बऱ्याच महाराजाच्या बऱ्याच चुका असतात पण महाराज म्हणून लोक सोडून देत असतात असे. तो म्हटला मी नाही पाहिलं बाबा, हा पुढं. त्याला म्हटलं जाऊ द्या कुठं नादी लागतं यांची. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक सद्ग्रस्त भेटले. त्याला विचारलं इकडे एखादं प्रेत वाहत आलं पण ते आडमुठा गडी होता. ज्याला विचारलं ते म्हटलं तुमच्या डोक्यावर परिणाम आहे काय. म्हटलं कसं काय. अहो इकडे वर कसं प्रेत वाहतील. कोण बुडाला. अरे माझी पत्नी बुडाली. कुठं बुडाली. अमक्या अमक्या ठिकाणी बुडाली. अहो महाराज तिथं बुडाली म्हटल्यानंतर गंगेचं पात्र खाली वाहतंय ना, बुडालेली वस्तू खाली गेली असेल का इकडं. महाराज म्हटले मी काही उन्हाने पिकलेलो नाही. गंगेचं पात्र खाली वाहतंय हेही मला माहितीये, बुडालेली वस्तू खाली वाहत जात असती हेही माहितीये. पण ही बुडालेली वस्तूच अशी होती. आयुष्यभर उलट चालत असल्यामुळं मला वाटलं बुडाल्यावर बी इकडे वाहत चालली असली तर म्हणून इकडे आलो. विठाला असं बरं वाटतं है ना. असलं तर मी काकड्या पुतवर नॉन स्टॉप सांगत तुम्हाला पण फायदा काही नाही ना त्याचा. फायदा काहीच नाही ना. याला विसंगती म्हणतात. कोणती संगती. ही प्रत्येकाच्या प्रारब्ध वशाने आलेली, ती मरेपर्यंत भोगून संपावी लागते. तिला विसंगती म्हणतात. दुष्टाच्या संगतीचा त्याग करावा आणि संताची संगती ही प्रयत्नपूर्वक करावी लागते. का करावी लागते त्याची तुम्हाला 6 कारणं पहिली सांगितली. पापाचं शालन होण्याकरता, वैकुंठाच्या प्राप्तीकरता, जीवन कृतार्थ होण्याकरता, भगवत प्राप्तीकरता, मोह निवृत्ती करता आणि काम क्रोध विकार जाण्याकरता संताच्या संगतीची मागणी केली. पण कोण्या संताची. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती किंवा अखंड जया तुझी प्रीती. अखंड जया तुझी प्रीती म्हणजे तुकोबराय देवाला म्हणतात देवा तुझी ज्या साधूला, तुझी ज्या संताला अखंड प्रीती आहे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी पडून राहीन तये ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो पुन्हा काही मागणार नाही, पुन्हा काही करणार नाही. पडून राहीन तये ठाई उगाच संताची पायी. पण कोण्या संताच्या ठाई उगाच पडून राहीन तर अखंड जया तुझी प्रीती किंवा देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती अशी तुकोबरायने मागणी केली. भगवान म्हणतात ठीक आहे याच्यापेक्षा आणखी काही. तुकोबराय म्हटले संताची संगती जीवनामध्ये घडावी याच्यापेक्षा माझ्या मनाला दुसरं काही आवडत ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला
आवडते मना, कैसे आवडते मना, देव वसे चित्ती त्यांची घडावी ऐसे आवडते. महाराजांच्या मनाची आवड वेगळी, आपल्या मनाची आवड, आपल्या मनाची आवड कीर्तनात सांगायसारखी. आणि मी सांगतही का आपल्या मनाला काही बी आवडतं, कुणाचं बी आवडतं, कधी बी आवडतं, आपलं सांगायसारखं नाही. पण महाराजाच्या मनाची आवडती संताची संगती घडावी ऐसे आवडते. उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात देवा पुरवावी वासना. आता इथं वासना, वासनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते? आता वेळ नाही आपल्याकडे. शास्त्र वासना वेगळी, लोक वासना वेगळी, देह वासना वेगळी. आता इथे महाराज म्हणतात देवा पुरवावी वासना. ती कोणती वासना? ती लोक वासना नाही, शास्त्र वासना नाही, देह वासना नाही, साधूची संगती घडावी ही माझी वासना तुम्ही पूर्ण करा. देवा पुरवावी वासना, मनाची आवडही संताची संगत घडावी, वासना सुद्धा तीच साधूची संगती घडावी. बर, भगवान म्हणतात ठीक आहे तुकोबाराय, काही काळ तुम्हाला साधूची संगती घडून मी देतो. पण तुकोबारायला इथं योगाबरोबर क्षेमाची मागणी. कशाबरोबर? योगाबरोबर क्षेमाची मागणी. म्हणजे संत संगती घडणं याला म्हणतात योग, आणि घडलेली संताची संगती चिरकाल टिकून राहणं याला म्हणतात क्षेम. याला काय म्हणतात? योगाबरोबर क्षेमाची मागणी. काही वेळेला एखाद्या गोष्टीचा योग येतो पण त्याचा क्षेम होत. बघा, दोन मित्र बालवाडीपासून बरोबर होते, मराठी शाळेत बरोबर राहिले, कॉलेजला हायस्कूलला सगळे बरोबर राहिले. नंतर दोघंही सर्व्हिस लागले, एक नागपूरला लागला, एक मुंबईला लागला. 12 वर्ष भेट नाही झाली दोघांची. किती वर्ष? आणि 12 वर्षाने अचानक एक दिवस शिवाजीनगर स्टँडला पुण्यात दोघांची भेट झाली. बस स्टँडला, तो एका बसमधून उतरला, हा एका. आणि 12 वर्षांनी भेटल्यानंतर एवढा आनंद झाला, एकामेकाला कडकडून मिठी मारली. अरे राम, तू कुठं असतो? म्हटलं मुंबईला. श्याम, तू कुठं असतो? नागपूरला. तुझं कसं काय? बरं, तुझं कसं काय? एवढंच बोलणं झालं. किती वर्षांनी? आणि तोपर्यंत दोघाच्याही कंडक्टरनी डबल दिली. तो म्हटला माझी बस चालली, तो म्हटला माझी. बसले, दोघं गेले. 12 वर्षानंतर भेटीचा योग आला पण त्याचा क्षेम झाला. तसं तुकोबाराय म्हणतात संताची संगती भगवान घडावी, आणि घडलेली संताची संगत चिरकाल टिकून राहावी. हरिजना सवे भेटी उत्तरार्ध सांगते न हो अंग संग तुटी. म्हणजे संगत घडावी आणि घडलेली संगत चिरकाल टिकून राहावी, याला योगाबरोबर क्षेमाची मागणी तुकोबारायचं मत आहे. किंवा नाथ महाराजाचंही मत असे, न व्हावा वियोग, न व्हावा एका जनार्दनी घडो त्यांचा संग. पण उत्तरार्ध सांगतोय न व्हावा वियोग जन्मोजन्मी. नाथ महाराज म्हणतात जन्म जन्मांतरात त्या साधूचा माझा वियोग होऊ नये, म्हणजे त्याचा क्षेम हवा. तुकोबाराय तुम्ही तर म्हणता संगत घडावी चिरकाल टिकून राहावी. आणि पहिले जरा स्टार्टचे प्रमाण आठवा तुमचे. तुकोबाराय तुम्ही तर म्हणतात अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. तुम्ही त्याच्याही पुढे बोलले निमिषार्ध घडे संताची संगती, वासत्या वैकुंठी कल्पांती. तुम्ही महिना, आठवडा, दिवस, तास नाही म्हटले, अर्धा क्षण, निमिष एवढी संगतीचं एवढं फल सांगता. आणि आता तुम्हीच म्हणता संगत घडावी आणि घडलेली संगत चिरकाल टिकून राहावी. का बरं? तुकोबाराय म्हटले भगवान त्याचं कारण आहे, माझं जीवन कृतार्थ होईल. आता बघा जुनी जी मंडळी, अजून जिन शब्द, कोणता शब्द? जिन. जिन शब्द हा जुना शब्द आहे, बरोबर का नाही काका? जिन शब्द अजूनही जुनी माणसं एखाद्या पोराला म्हणतात अरे काय तुझं जिन आहे बेट्या, म्हणतात ना. जिन शब्द हा जुनाच आहे. तसं तुकोबाराय म्हणतात भगवान संगत घडावी चिरकाल टिकून राहावी. का? त्या साधूच्या संगतीतच माझं जिन काय होईल. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. संगतने, भले संगतने, ऐसे आवडते बाबा, ऐसे आवडते
संत संगटने साधूच्या संगतीमध्ये माझं जिनं भलं होईल म्हणून मला त्यांची संगती घडावी. विठोबा रखुमाई जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना असूया अभंगाच्या काही चरणाचा थोडक्यात शब्दशः अर्थ मी माझ्या जास्त होईन ते वयाच्या हिशोबाने जास्त होईन नाही राहू द्या आता थोडा वेळ राहू द्या पुन्हा तरी कवा आता चान्स आहे असू द्या आता नातवंड घेऊन माणूस फिरत आहे तेवढ्या हाराला काय असो या अभंगाच्या काही चरणाचा थोडक्यात शब्दशः अर्थ मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, सर्व विद्यार्थी मंडळी, आपण सर्व सुज्ञ श्रोते, सुंदर अशा प्रकारची सिस्टीम प्रतिध्वनी ही सगळं आहे ना तिथले तिथं. आणि आता ती सवय लागली कशाची सिस्टीमची सवय लागली ना. आता पहिलं आता आमच्या पहिले मी स्टार्टला कीर्तन करीत होतो एकच माईक कधी कधी स्टँडर्ड नसायचं बादलीत काठी त्याला बांधलेला आणि त्या बांबूला असा उलटा करणारा एकच करणार ती खुरखुर टूर ती एवढी बारीक मशीन असायची तेव्हा जमत होतं ते. आता रोज सवय लागली ना चांगली त्याच्यामुळं ते असं असलं तर मग जरा काय बरोबर. आता आम्हाला कसं फडकरी परंपरेत कीर्तन करायची कधी कधी सवय अशी आहे. फडकरी परंपरेत कीर्तन करताना तिथं माईकच नसतो वाळवंटात बिगर माईकच म्हणजे महाराजालाच नाही तर गायकवादकाचं कुठं दुकान लावित सगळ्यांनी असंच कीर्तन करावं लागतं. म्हणतानी तसंच म्हणायचं वाजणाराने तसंच बेस वाढवून आमकं कर तसलं काय नव्हतं. आता आम्हाला ती बी सवय आहे ना आम्हाला जमतं इकडं
असे बी जमते. पण आता ती सवय लागल्यामुळं गुणीजनांना आता चालत का चालत नाही ना. जिथली तिथं असं खणखणीत नाणं लागत. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचा तुमच्यापर्यंत 4 दिवस ज्यांनी आवाज लावला, अजून उद्याच्या दिवस सेवा त्यांची आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळे या उत्सवाकरता बाहेरगावून सुद्धा सगळी इथली स्थानिकची मंडळी, पण बाहेर कुठे सर्व्हिसच्या निमित्ताने, धंद्याच्या निमित्ताने असलेले आपण सर्वजण इथे येतात, श्रद्धेने हा उत्सव करतात. हाच उत्सव आपलं हे किती वर्ष आहे? 21वे वर्ष आहे. हाच पुढं हळूहळू ढाळे ढाळे की तुलेने एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके या न्यायाप्रमाणे याच नामयज्ञाची नाथाने तुम्हाला सद्बुद्धी द्यावी. तोच उत्सव हळूहळू हळूहळू आणखी वाढत जावा आणि आपल्याकडून काही संप्रदायाची, शास्त्राची सेवा घडावी. याहीपेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये कृतार्थ जीवन होण्याकरता काही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, काही तुकोबरायच्या गाथ्याचं चिंतन करा, भागवताचं चिंतन करा, काही नामस्मरण संताचं देवाचं करत राहा, साधना करा, एकादशी करा, वारी करा. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन कुठंतरी कृतार्थ होईल अशी आपल्या जीवनामध्ये वाटचाल करा. दुर्व्यसन, दुर्वर्तन याच्यापासून आपलं थोडंसं दूर राहा. इतका संदेश देतो. सेवा थांबतो. 9 वाजून 9:30 होत आल्या जवळजवळ. कारण तुम्ही सुरुवातच मला वाटतं किती झाली, त्याच्यामुळे ती 9:30 झाल्या. आणि आजचा जागराचा दिवस आहे. काय थोडाफार इकडं का जमा ना का दिलगिरी व्यक्त करू, क्षमस्व फेमस्व काय म्हणणार नाही मी तसं. आता तुम्ही कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रात येत ना, पश्चिम महाराष्ट्रात येतं नाही. आता तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी काटेकोर येतात. आता मी पडलो मराठवाड्यातला, बीडचा. आता आमच्याकडे थोडं हातभर इकडे हातभर तिकडे, रिटर्न त्याला भेटन असं असतं ते. म्हणून दिलगिरी नाही, फिलगिरी नाही. गेले तर गेले. आता घरी 9:30 तर स्वयंपाक जर नाही झाला तर तिथं गपच मरत ना तुम्ही. मग आताची तर माय काय ह्यांनी लांबीलच, जेवायलाच उशीर झाला आणि तिथं जमत आहे. म्हणून झाले आता 5-10 मिनिटं इकडे का तिकडे झाले तर झाले. दिलगिरी नाही, फिलगिरी नाही. गेले तर गेले. विठ्ठल दे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज या ठिकाणी धर्मबीज आहे आणि या धर्मबीजेची सेवा महाराष्ट्राचं वैभव आणि भूषण आदरणीय हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवांना नवी दिशा, नववळण देणारे कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि साक्षात ज्यांच्या सरस्वतीचा वास आहे, ज्यांच्या जिभेवरती सरस्वतीचा वास आहे, ते आदरणीय हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे. अतिशय गोड, ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून अतिशय गोड अशा प्रकारची सेवा महाराजांनी या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी दिली. मी आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. महाराज माणसाला फक्त जगामध्ये माणूसच हा असा आहे त्याला हसता येते. महाराजांनी विनोदातून, विनोद हा वरून चढवलेला मुलामा आहे मंडळी, त्या मागचा बोध महत्वाचा आहे. बघा तो बोध आपल्याला
आपल्या अंतःकरणामध्ये साठवता आला तर बघा आणि तो बोध अवश्य आपल्या घरापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा असं मी महाराजांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आणि या कीर्तनाला अतिशय सुंदर अशा प्रकारची साथ मृदुंगाचार्य माऊली महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनाथ महाराज गीते असतील, त्याचप्रमाणे शुभम महाराज बनकर, दिग्विजय महाराज डावखर, अतिशय सुंदर अशा प्रकारची साथ महाराजांना कीर्तनामध्ये दिलेली आहे. माऊली महाराजांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे. आणि या सांदीपनी गुरुकुल आश्रमाचे साधक यांनीही अतिशय गोड अशा प्रकारची साथ या कीर्तनाला महाराजांना दिली. मी सर्वांचं या ठिकाणी सर्वांना वंदन करतो. या ठिकाणी खरं तर आपल्या परिसरातून, नांदूर परिसर असेल, संगमनेर असेल, पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून म्हटलं तर वावगं होणार नाही. भीमराव नलगे सरपंच कोसेगव्हाण श्रीगोंद्यावरून उपस्थित आहेत. त्यांच्या समेत विविध सेवा सहकारी सोसायटीचे ज्ञानदेव चव्हाण असतील, अजूनही त्यांच्याबरोबर मान्यवर मंडळी आलेले आहेत. मी सर्वांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. त्याचप्रमाणे किशोर नाना आहेत, वैशालीताई आहेत, प्रशांत लंके उद्योजक मुंबई, त्याचप्रमाणे पंढरीनाथ भागवत सर असतील, मानाजी लक्ष्मण मोरे असतील, त्याचप्रमाणे दत्तात्रय बोडके असतील, सुखदेव सातपुते आहेत, अत्तार शेठ आहेत, त्याचप्रमाणे सुपेकर परिवार आहे, अर्जुन गाडवे आहेत, बाळासाहेब वनवे आहेत, त्याचप्रमाणे रत्नाकर गाडेकर सर आहेत, दिनकर नाना आहेत, ज्यांचं या ठिकाणी हार सौजन्य आहे, त्याचप्रमाणे मारुती बांबळे आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्वजण पंचक्रोशीमधून उपस्थित आहात. सर्वांचंच अगदी मनापासून आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजची जी काही सेवा आहे ती सेवादान या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील सुपेकर, त्याचप्रमाणे प्रमोद लेंडे सर, चेअरमन विविध सेवा सहकारी सोसायटी, त्याचप्रमाणे चांगदेव दगडू डावखर आणि संतोष धुमाळ यांनी आजची ही सेवा दिलेली आहे, कीर्तन सेवा दिलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्या सर्वांच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि त्याचप्रमाणे सुनील सयाजी भागवत, त्याचप्रमाणे शिवनाथ भाऊ भागवत, नारायण दशरथ भागवत आणि गोरक्षनाथ माधू भागवत यांचा महाप्रसादाचा या ठिकाणी महाप्रसाद आहे. त्यांचंही मी हे जे अन्नदाते आहेत या अन्नदात्यांचं आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ह्या अन्नदात्यांचा आणि कीर्तन सेवा ज्यांनी दिलेला आहे त्यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यांना विनंती आहे आपण यानंतर महाराजांचा सन्मान ज्ञानेश्वर पाटील सुपेकर, त्याचप्रमाणे प्रमोद लेंडे सर आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि यानंतर सर्वांना विनंती आहे, श्रीगोंद्यावरनं नलगे सरपंच आलेले आहेत. अगदी 2 मिनिटामध्ये आपण आमच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. यानंतर आजचे जे काही अन्नदाते आहेत यानंतर आजची जी सेवा दिलेली आहे, कीर्तन सेवा ज्यांनी दिलेली आहेत ज्ञानेश्वर पाटील सुपेकर, आपलाही सन्मान महाराजांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे प्रमोद लेंडे सर, चांगदेव दगडू डावखर, सर्वांचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. त्याचप्रमाणे चांगदेव दगडू डावखर आपणही या ठिकाणी यावं, आपला सन्मान होतो आहे. यानंतर आजचे जे अन्नदाते आहेत सुनील सयाजी भागवत, शिवनाथ भाऊ भागवत आणि नारायण दशरथ भागवत, गोरक्षनाथ माधू भागवत यांनाही विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे.
खरं तर आजचा हा जो कार्यक्रम आहे, आजचा आणि उद्याचा यूट्यूब लाईव्ह या ठिकाणी झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर वावगं होणार नाही, पूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह होणार आहे. गोरक्षनाथ भागवत आपणास विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे. मिलिंद आवटी आणि आप्पा वाबळे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह केलेला आहे. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, भगवती साऊंड सिस्टीम नांदूर, रोहिदास भोटे, आपलंही मनापासून या ठिकाणी आभार आहे. त्याचप्रमाणे अमोल गीते यांची या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचंही मनापासून आभार. पप्पू शेठ सय्यद, आपलाही सन्मान या ठिकाणी होतो आहे, आपणही या ठिकाणी यायचं आहे. कालच्या सेवेचा आपला सन्मान राहिलेला आहे. पप्पू शेठ सय्यद. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे अगदी मनापासून, कारण आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात आणि या मंगलमय सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहिलात, आपलंही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार आहे. अर्जुन गाढवे यांनाही विनंती आहे, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा परिसरातून आलेले जे साधक आहेत, भक्त आहेत, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. उद्या बुधवार 21 जानेवारी 2023